जीवन जरा असं जगा. आता याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात. एखादा माणूस संगमनेरला असला तरी तिकडे सांगतो गोंद्याला आहे. आपण नेहमी करता खोटं बोलत राहतो. कधी एखाद्या मित्राला वचन दिलं तर ते वचन पूर्ण करीत नाहीत. कधीतरी कुणासंग सोबत तरी इमानदारीने वागण्याचा प्रयत्न करा महाराज. वचन दिलंय ना तेवढं पूर्ण करा. येतो म्हटल्यानंतर जात जा. आणि आपण हिंदू धर्मात जन्माला आलो, जरा या गोष्टीची माणसाला जाणीव असली पाहिजे. मित्र जर माझा म्हणत असेल तर मित्राला आपण सत्य बोललं पाहिजे. आणि रक्त रक्ताच्या कामी पडत नाही कधी कधी, पण मित्र मित्राच्या कामी पडतो. म्हणून मित्राला माणसाने कधी खोटं बोलायचं नाही. ऐका बरं, मित्र ऐन वेळेला कामी पडतो महाराज. किती संकट असू द्या मित्र कामी पडतोच. कुणाला म्हणतात मित्र? वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. असं एखाद्या मित्राला वचन दिल्यानंतर ते पूर्ण करी जा. आपण हिंदू धर्मात जन्माला आली माणसे, जरा सत्य वागा. तसं पाहायला गेलं हिंदू धर्माची सध्याची परिस्थिती तर वाईट वाटतं महाराज. बाहेरच्या देशात काय हाल झाले, काय विचित्रपणा आहे आपण आपल्या डोळ्यांनी पाहतोय. आणि जरा आपण जागरूक झालो पाहिजेत, जागा झालो पाहिजेत. आपण सगळे झोपलेलो आहेत, ऐकताय ना? अरे आपल्याच देशात जर एवढ्या, मला वाटतं एका महिन्यात 6 का 7 त्या ठिकाणी मुलीवरती अत्याचार झाली. एवढ्या भयानक गोष्टी आपल्या या महाराष्ट्रात भारत देशात जर घडत असतील तर आपण काय करतोय नेमकं? मुली आपल्याला भीत ना? आता नुसतंच म्हणायचं मुलीच्या जन्माचं स्वागत करा, मुलीच्या जन्माचं स्वागत करा, पण जन्मलेली मुलगी सुरक्षित असली पाहिजे ही आजच्या कीर्तनाची विनंती आहे. म्हणून बघा, आपली मुलगी शाळेत जाते, आपली मुलगी कॉलेजला जाते, पण ती मुलगी सुरक्षित आहे का हे आपल्या डोळ्याने आपण ऑब्झर्वेशन केलं पाहिजे, पाहितली पाहिजे, तिला सुरक्षित ठेवली पाहिजे. आणि मुलगी जन्माला तर आलीच पाहिजे ना. एखादी मुलगी जन्माला आली तर सुनीता विल्यम्स सारखी मोठी अंतराळवीर होऊ शकते. एखादी मुलगी जन्माला आली तर झाशीची राणी होऊ शकते. एखादी मुलगी जन्माला आली तर अहिल्या होऊ शकते. एखादी मुलगी जन्माला आली तर लता दिदी होऊ शकते. महाराज, मुलीच्या जन्माचं स्वागत कराच, पण मुलगी जन्माला आल्यानंतर तिला सांभाळा महाराज. हे सगळ्यात महत्वाचं आहे. किती वाईट लोकांचे विचार झाले हो महाराज. अरे आपण हिंदू धर्मात जन्माला आलो राजांनो, एका झुटीने राहा, एका ताकदीने राहा. बाकीच्या धर्मातले लोक आपल्यावरती अटॅक करायला लागली. आपण झोपलेलोच. बघा, हिंदू धर्म म्हणजे सगळे आले त्याच्यात, मराठी, कुणबी, माळी, धनगर, तेली, लमाण, वंजार, चुंबार, कुंभार, महार, साळी, माळी, सगळे आपण सगळे मराठी आहेत. प्रत्येक जातीतील मराठी बोलणारा माणूस हा मराठी आहे. मग कोणत्या जातीतला असू द्या, मराठी, कुणबी, माळी, धनगर, तेली, लमाण, वंजार, चुंबार, कुंभार, महार, मुसलमान, सगळे आपण मराठी आहेत. आणि आपण जाग झालो पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला विचार दिलेत ना, जागवण्यासाठी दिलेत. धर्मवीर संभाजी महाराजांनी जे विचार दिलेत ते जागा होण्यासाठी दिलेत. नाहीतर एका जणाचे 500 घ्यायचे, मतदान दुसऱ्यालाच करायचं. 500 विकले जाणारे माणसं आहेत आपण. तुम्हाला नाही म्हणत ना, आमच्या तिकडचं सांगतोय, इकडचं मला माहित नाही काय. 500 विकले जाणारे माणसं आहेत आपण. तुमच्यापेक्षा कोंबडी महाग आहे. फक्त विचार करा, आपण हिंदू धर्मात जन्माला आलेलो, आपण काय करतोय. आणि माणसाने जागा झालं पाहिजे. माणूस गरीब असो, श्रीमंत असो, नोकरदार असो, ना तर उद्योजक असो, ना तर शेतकरी असो, आपण आपल्या धर्माविषयी स्वाभिमान असला पाहिजे. नंतर झोपा होत राहणार या गोष्टी सगळ्या. काय सुंदर विचार सांगितले एक जणानं. मराठे शूर मर्दानो निकामा स्वस्त का बसला,
बघा इतिहास थोरांचा, आपुल्या वाडवडिलांचा. बघा इतिहास थोरांचा, आपुल्या वाडवडिलांचा. शिवबा शिवबा म्हणताना रायगडी छत्रपती झाला. मराठे शूर मर्दानो, निकाम स्वस्त का बसला. जरा डुप्लिकेट वागायचं सोडून द्या. आणि जे वचन दिलंय आपण ते वचन पूर्ण करा. ते वचन साधूला दिलं असेल, वचन देवाला दिलं असेल, वचन मित्राला दिलं असेल, वडिलाला दिलं असेल, नाहीतर आईला दिलं असेल. ही परंपरा आहे आपली, वडिलोपार्जित. रामप्रभू म्हणतात, मा मी तुझं ऐकलं पाहिजे, पण तुझ्या अगोदर रघुकुलाचं ऐकावं लागेल. म्हणे राजा रघुकुलाचं? हो मा, रघुकुलाचं ऐकावं लागेल. क्षत्रिय कुलामध्ये जन्म असल्यामुळे मा जावा लागेल मला. आई म्हणते, राजा जायचंय तुला, जा, पण सांग ना कुणामुळे वनवासाला चालला, ऐका बरं पहिल्या चरणासाठी. प्रभू म्हणतात, मा तू जशी माझी आई आहे ना, तशी एक आई माझी वनवासात आहे, आणि त्या आईच्या दर्शनाकरता मी वनवासाला चाललो. वाईट वाटतं महाराज कौशल्या मातेला. डोळ्यात पाणी येतं तिच्या. आणि कौशल्या माता म्हणते, रामा अरे आई माझी मावशी नाही, आई माझी मामी नाही, आई माझी आई आत्या नाही, आई माझी काकू नाही, आई माझी बहीण नाही. रामा आईसारखं प्रेम या जगाच्या पाठीवर कुणी करीत नाही. कोण करतो महाराज आईसारखं प्रेम? कुणी करीत नाही. आईसे कळवळ्याची जाती करे लाभावी न प्रीती. कोण करतो महाराज आईसारखं प्रेम? 10-10 किलोमीटरचं अंतर काटून दुसऱ्याच्या रानात रोजानी जाणारी आई असते. 15-15 किलोमीटर अंतर काटून दुसऱ्याच्या शेतात रोजानी जाणारी आई असते. पाटलाच्या घरचे भांडे घासते, पाटलाच्या घरचे धुणे धुते, पण आपल्या मुलाला डॉक्टर बनवते, आपल्या मुलाला इंजिनियर बनवते, आपल्या मुलाला महाराज बनवते. महाराज 4 प्रकारचं फाटलेलं लुगडं शिवून घालते आपली आई. पण मुलासाठी खूप करते बरं. माहेरातली माय गरीब असू द्या, पण मुलगी साधी पंचमीला गेली ना माहेरला, स्वतः चांगली साडी कधी घालणार नाही आई, पण मुलीला साडी घेतल्याशिवाय राहणार नाही. एखाद्या आईकडे जर साडी घेण्याकरता पैसे जरी नसतील ना, आपल्या मुलीची पिशवी वापस रिकामी जाऊ नये म्हणून ती माहेरातली गरीब माय नाणीत जाते. नाणीतला उघडलेला साबणीचा तुकडा का व्हायना, पण मुलीच्या पिशवीत टाकल्याशिवाय राहत नाही. हे आईचा अंतकरण आहे. म्हणून कुणी करीत नाही यासारखं प्रेम महाराज. कौशल्या माता म्हणते, हे रामा मी तुला जन्म दिला, आई कुणाला म्हणतो? पण प्रभू म्हणतात, हे मा तू तर माझी जन्मानंतरची आई आहे, पण मा मीही जन्मायच्या अगोदर माझी एक आई वनवासात राहते, आणि त्या भाग्यवान आईचं नाव आहे शबरी माता. भरपूर कीर्तन तुम्ही ऐकले असतील. इथं येऊन एखादी महाराज तरी म्हणले का की शबरी माता चालत 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 अयोध्येला रामप्रभूच्या दर्शनाकरता गेली, असं कोणी म्हणलं नाही. याच्या उलट आहे, आश्रमात या कधी रे येशील ही माझी भावना, रामा रघुनंदना. ऐका महिमा आवडीची हो, ऐका महिमा आवडीची. उत्तर एकच आहे, शबरी माता नाही गेली तर अयोध्येचा राम शबरी मातेच्या कुटियात आहे. पण अयोध्येच्या रामानं शबरीच्या कुटियात यावं याच्यासाठी शबरीने काय केलं? काहीच नाही. नामाचा उच्चार रात्रंदिवस. आणि डोक्यातलं काढून टाका, देवाला कुटियात यायला आवडत नाही हे काढून टाका. एखादा माणूस काय म्हणतो, काय आपलं घर आहे बुवा, बांधलेलं नाही, कुचकं घर आहे, पत्र्याचं घर आहे, आपण अशा झोपडीत राहतो, कधी देव आपल्याकडे यायचा? देवाला बंगल्यात जायला आवडत नाही, देवाला झोपडीत राहायला आवडतं, झोपडीत जायला आवडतं. तू म्हणतात महाराज झोपडीत असं असतं तरी काय? झोपडीचा आणि बंगल्याचा फरक सांगतो. बंगला कोटी रुपयाचा असतो, पण बंगल्याच्या पुढे पाटी लिहिलेली असते, इथे पिको फॉल करून मिळेल, असते का नाही? पण झोपडीत तसं नाही.
झोपडीचा एक गुण फार छान आहे. किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या, किती आनंदी आनंद येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणाशी न बोजा या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. देव झोपडीत येतो महाराज, पण झोपडीत देवाने यावं याच्यासाठी नामस्मरण करणं फार महत्वाचं आहे, जागं होणं फार महत्वाचं आहे. म्हणून माणसाने जागं झालं पाहिजे. जागं होणं म्हणजे काय? काही नाही, जागं होणं म्हणजे नामस्मरण करणं, नामसंकीर्तन. साधन पाहिजे सोपे, जळतेल पापे जन्मांतरीचे, नलगते सायास जावे वनांतरा, सुखी येतो घरा नारायण. आणि जागं व्हा. साधू संतांनी तुम्हाला आम्हाला जागं होण्याचं त्या ठिकाणी जागं होण्यासाठी फार प्रयत्न केलाय आणि वेगवेगळ्या रूपकातून जागा केलेलं आहे. आता तुमच्या इथं खोले महाराजाचं कीर्तन आहे ना, आता पिंगळा म्हणलोच असतो, हे का नाही? हा, आता येणार आहेत ना खोले महाराज, ते म्हणते ना आता. हा हा, मला वाटलं तुम्ही बोलवलंय त्यांना, मग म्हणते ना का म्हणू मी बी नाही. जाऊ दे, ते म्हणते ना आता काय नाही, जाऊ दे, आता म्हणते ते काय. हा नाही, राहू दे, काय अडचण आता आहेत ना खोले महाराज. चला पुढे चलो आपण आता, ते आल्यानंतर म्हणते ना, आहे की नाही? हा, असं आहे का? ते सुद्धा माझे फार जीवलग मित्र आहेत बरं का, विशाल महाराज खोले. आपली तर काल्याचं कीर्तन आहे, नामवंत आहेत महाराष्ट्रातील, आणि कीर्तन तुम्ही लय भारी घेतले महाराज. सगळे हे सगळे माणसं भेटले कसे तुम्हाला? एवढ्या क्वालिटीचे माणसं आहेत हे, न येणारे माणसं आहेत, व्यस्त असतात, पण तुम्हाला भेटले. किती भारी सप्ताह राव तुमचा, गोड वाटलं इथं आल्यानंतर, आनंद वाटला, आहे का नाही? म्हणायचंच का मग? बरोबर म्हणायचं, म्हणायचं ना नक्की. सगळ्यांनी मस्त आनंदात नाचायचं हा एकदम, बरं का टाळकरी. नामस्मरण केलं पाहिजे, नामस्मरण जागा होऊन केलं पाहिजे बरं का. आणि संतांनी हे आपल्यावरती केलेले उपकार आहेत, काय सांगू आता संतांचे उपकार शब्दार. पण जाग करण्याचं काम केलं, हे सगळ्यात मोठे उपकार आहेत. मज निरंतर जागविती. थोडा पकवाजाला आवाज द्या. शिष्टीमोल्या दादासाठी आणखीन एकदा जोरात टाळी वाजवा, फार छान लावलंय त्यांनी. आणि ऐका, वेगवेगळ्या रूपकातून जागा केलंय. ऐका, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. हे सरती शेवटी बा काळ बांधून नेईल, सरती शेवटी बा काळ बांधून नेईल. शेवटी बा काळ बांधून नेईल, शेवटी बा काळ बांधून नेईल. एका जनार्दनी बा आमची काय बा जाईल, आमचे काय बा जाईल. एका जनार्दनी बा आमची काय बा जाईल, एका जनार्दनी बा आमचे काय बा जाईल. काय बा जाईल, काय बा जाईल. काय बा जाईल. काय बा जाईल. खाली एक साथ, हा. हात, छातीला लावायचं, छातीला. सगळ्यांनी पिंगला 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 महाद्वारी. बोल बोल देखा पिंगला महाद्वारी. पिंगळा महाद्वारी. अरे वा. कोणी बोलत लेखा पिंगळा महाद्वारी. पिंगला महाद्वारी. बोलो बोलो तो देखा पिंगला महाद्वारी. पिंगळा महाद्वारी. कोणी बोलत लेखा पिंगळा महाद्वारी. हे वर्तमान खोटे तुझे वर्तमान खोटे. वर्तमान खोटे, वर्तमान खोटे. वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. वर्तमान खोटे, वर्तमान खोटे. लटकेन बोलो आम्ही वर्तमान खोटे. लोटकेने बोलो आम्ही वर्तमान खोटे. लटकेन बोलो आम्ही वर्तमान खोटे. लोटकेने बोलो आम्ही वर्तमान खोटे. वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. वर्तमान खोटे, वर्तमान खोटे.
ग पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई ग पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा अवघा धांगड धिंगा ग अवघा धांगड धिंगा ग अवघा धांगड धिंगा ग अवघा धांगड धिंगा ग अवघा डांगर ढिंगा ग अवघा डांगर ढिंगा ग अवघा डांगर ढिंगा ग अवघा डांगर ढिंगा ग जेता जाना तुम्ही जेता जाना टिपरी मला नाही हो जिताना तुम्ही जिताना बस जेता जाना तुम्ही जेता जाना टिपरी मला नाही हो जिताना तुम्ही जिताना बस. किती मनाच्या गाई करोनी उचित हो करोनी उचित प्रेम घाली हृदयात दान मागायास आलं दान मागायास दान मागायास आलं दान मागायास दान मागायाच दान मागायाच दान मागायाच दान मागायाच अहम वाग्या सोहम वाग्या अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी सावध होनी भजने लागा देव करा कैवारी ये मल्हारीची माया मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची माया मल्हारीची वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी टाळ हाणतात मला टाळ इकडे अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी वरून हात वरी हा एक साथ हा मल्हारीची माया मल्हारीची वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी सुया घ्या फणी घ्या उठ उठ ए, उठ नाटक घ्या उठ हा नाच नाचा बरोबर हा सुया घ्या फणी घ्या फणी घ्या दाताचं दात म्हण घ्या गा कुणी दाताचं दात म्हण घ्या गा कुणी कुंकू घ्या कोणी काळामध्ये कुंकू घ्या कोणी काळामध्ये कुंकू घ्या कोणी काळामध्ये कुंकू घ्या कोणी काळामध्ये दाताचं दात म्हण घ्या गा कुणी कुंकू घ्या कोणी काळामध्ये दाताचं दात म्हण घ्या गा कुणी कुंकू घ्या कोणी काळामध्ये कुंकू घ्या कोणी काळामध्ये कुंकू घ्या कोणी काळामध्ये कुंकू घ्या कोणी काळामध्ये डोल फिरवी तो तुम्ही टुकू टुकू ऐका डोल फिरवी तो तुम्ही टुकू टुकू ऐका तुम्ही टुकू टुकू ऐका तुम्ही टुकू टुकू ऐका एक साथ हाथ ऊपर हा पिंगळा 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 मागवारी बोल बोल देखा पिंगळा मागवारी पिंगळा मागवारी बोल बोल देखा पिंगळा मागवारी पिंगळा मागवारी कोणी बोलत नाही का पिंगळा मागवारी पिंगळा मागवारी
दादासाठी जोरात टाळी वाजवा एकदा. क्या बात आहे. असं वेगवेगळ्या रूपकातून भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. बसलेले लोक म्हणतील महाराज वाजले राव 11. देवाचं नामस्मरण केलं तर देवालाही आवडत. हो, मग आम्ही तर महाराज देश सेवा करतो. आम्ही तर भारत देशाच्या बाउंड्रीवरती आहे, सैनिक म्हणून आहेत, भारत देशाची सेवा करतोय. हे आवडत नाही, हे सुद्धा आवडतं. जो पोरगा देशाची सेवा करतोय ना, इथं ज्या ज्या मायबापाची लेकरं सैन्यामध्ये मिलिटरीमध्ये भरती आहेत त्यांच्यासाठी जोरात टाळे वाजव सगळे. वा, वाजवलीच पाहिजे. आणि कीर्तनकाराने सैनिकाचं नाव, मिलिटरीमॅनचं नाव या गादीवरती घेतलं पाहिजे, आहे की नाही. ते भारत देशाच्या बाउंड्रीवर आहेत म्हणून आज संतोष महाराजाचं कीर्तन आहे, म्हणून इथं सप्ताह होतोय. तर होणार नाही महाराज, आहे की नाही. सुरक्षा आहे, त्यांचं नाव आपण इथं घेतलं पाहिजे. ते जर देशाची सेवा करत असतील तर नक्कीच देवाला आवडल्याशिवाय राहणार नाहीत. जो देवासहित देशासहित धर्माची सेवा करेल, धर्माची सेवा करणारा तरुण पोरगा सुद्धा भगवंताला आवडल्याशिवाय राहणार नाही, आणि ते सुद्धा देवाला आवडतं.